मंत्रिपदाची खुर्ची मिळण्यासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती तशीच शर्यत पालकमंत्री पदासाठी देखील पाहायला मिळते। 36 पैकी 11 जिल्ह्यात ही रस्सीखेच जरा जास्तच तीव्र असल्याचं दिसतंय। पुणे, रायगड, नाशिक, संभाजीनगर, बीड, सातारा हे जिल्हे पालकमंत्री पदासाठी प्रतिष्ठेचे बनलेत। पुण्यात पालकमंत्री म्हणून अजितदादा की चंद्रकांत दादा, तसंच रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावले की अदिती तटकरेंकडे याचा सस्पेन्स चांगलाच वाढलाय। संभाजीनगरच्या पालकमंत्री पदासाठी देखील रस्सीखेच सुरू आहे। सातारा जिल्ह्यातून तर 4 मंत्री आहेत, त्यामुळे पालकमंत्रीपद कुणाकडे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। पालकमंत्री पदासाठी कशी रस्सीखेच सुरू आहे त्यावर एक नजर टाकूया। ठाणे जिल्ह्यासाठी एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये रस्सीखेच पाहायला मिळते, तर रायगडसाठी अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळते। तर नाशिक जिल्ह्यासाठी 4 जणांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। गिरीश महाजन, दादा भुसे, नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे हे नाशिक जिल्ह्यासाठी सध्या रेसमध्ये आहेत, तर जळगावसाठी गुलाबराव पाटील आणि संजय सावकारे यांच्यात पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच पाहायला मिळते। तर पुण्यासाठी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील या 2 दादांपैकी पालकमंत्रीपद कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल, तर बीडसाठी मुंडे बंधू भगिनींमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। तर छत्रपती संभाजीनगरसाठी संजय शिरसाट आणि अतुल सावे ही दोन्ही नावं चर्चेत आहेत। तर यवतमाळसाठी अशोक उईके, संजय राठोड आणि इंद्रनील नाईक ही 3 नावं चर्चेत आहे। या तिघांपैकी आता कुणाला पालकमंत्रीपद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर साताऱ्यामध्ये देखील 4 मंत्री आहेत, शंभूराज देसाई, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील या 4 मंत्र्यांपैकी पालकमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स काही दिवसात संपणार आहे। तर रत्नागिरीमध्ये उदय सामंत आणि योगेश कदम या दोघांमध्ये सध्या रस्सीखेच पाहायला मिळते, तर कोल्हापूरसाठी हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर यांच्यामध्ये रस्सीखेच आहे। चंद्रकांत पाटलांनी देखील पालकमंत्री पदावरून सूचक वक्तव्य केले, पाहूया। पण शेवटी असं आहे ना की ज्यावेळेला एवढा मोठा मॅन्डेट मिळतो 237 जण, त्याच्यातून 43 जण सिलेक्ट करणं, मग त्यांच्या क्षमतेप्रमाणे अनुभवाप्रमाणे खाती देणं, मग त्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी 4 मंत्री झालेले आहेत, सातारा जिल्ह्यात 4 झालेले आहेत, पुणे जिल्ह्यात 4 झालेले आहेत, त्याप्रमाणे त्यातल्या कोणाला पालकमंत्री म्हणायचं, मग उरलेल्या तिघांचं काय, असं एक सोपा विषय नाहीये। पण मला असं वाटतं की खाती वाटप झालं, आता पालकमंत्री पुण्यात तर 2च जागा आहेत, पुण्यात काय अडचण आहे? माझं नेहमीचं उत्तर ठरलेलं आहे, संघटना जे सांगेल ते करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।